नमस्कार, मी पूनम. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संसदेतील 143 खासदार निलंबनाच्या कार्यवाहीनंतर इंडिया आघाडी तीव्र धरणे आंदोलन करत आक्रमक रोष व्यक्त. शिवसेना शिंदे गट आगामी निवडणुका धनुष्यबाण निशाणीवरच लढवणार, प्रवक्ता आमदार संजय शिरसाट यांचे भाकीत. आता सविस्तर बातम्या. मोदी सरकारने 146 खासदारांचे निलंबन केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडी व सर्व प्रमुख घटक पक्षांच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. इंडिया आघाडी जिंदाबाद! इंडिया आघाडी जिंदाबाद! इंडिया आघाडी जिंदाबाद! संसदेत ज्या व्यक्तीने घुसून स्मोक करण्याचा प्रयत्न केला म्हणून खासदारांनी सुरक्षेची चूक लक्षात आणून देण्यासाठी आवाज उठवला, म्हणून मोदी सरकारने 146 खासदारांचे निलंबन केले. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज इंडिया आघाडी व सर्व प्रमुख घटक पक्षांच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, माजी मंत्री अनिल पटेल, नामदेवराव पवार, विलास आवतोडे, डॉक्टर जफर अहमद खान, सीपीआयचे अशफाक सलामी, राष्ट्रवादीचे फैजल खान, शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात, ॲडव्होकेट सय्यद अक्रम, सीपीआयचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ, मुश्ताफ अहमद, अभिषेक देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष हेमा पाटील, ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल, किरण पाटील डोणगावकर, अनीस पटेल, शिवसेना महिला आघाडी प्रतिभा जगताप, डॉक्टर अरुण शिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 46 खासदारांचं निलंबन पार्लमेंटमध्ये झालेलं आहे. ही अतिशय देशविरोधी कृती आहे. जे लोक देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलू इच्छितात, जर त्यांनाच बोलू दिलं जात नसेल, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी 2-4 लोक येतात काय, संसदेमध्ये घुसतात काय, याचा अर्थ तुम्ही संसद सुरक्षित ठेवायला जर सक्षम नाही तर देश काय सुरक्षित ठेवणार. मला वाटतं कालच्या घटनेतून हे दिलं की काल अतिरेक्यांनी हल्ला केला, 5 जवानाचा बळी गेलेला आहे आणि मागच्या आठवड्यातला हा दुसरा हल्ला आहे. आणि मग याच्याविषयी आवाज उठवणाऱ्या संसद सदस्याची भूमिका न ऐकता त्यांना निलंबित करणं, मला वाटतं ही हुकुमशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना निर्माण केलेली, त्या घटनेच्या नुसार जर 10-10, 20-20, 25-25 लाखाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना बोलू दिलं जात नसेल, त्यांच्या भावनेचा अपमान केला जात असेल, तर भले संसदेमध्ये त्यांना बोलू नका देऊ, पण संसदेच्या बाहेर आमचा आवाज कोणी थांबवू शकत नाही. आणि हा आवाज रस्त्यावर उतरून समस्त इंडिया आघाडीनं या छत्रपती संभाजीनगरात आज व्यक्त केलेला आहे. आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृह जे संसद आहे त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर जर सभागृहामध्ये खासदार आपलं मत मांडत असतील आणि सरकारला जाब विचारत असतील की आपल्या सुरक्षेच्या या चिंधड्या कशा उडायला लागल्या, याच्यावर मात्र आपलं स्वतःचा अपेस झाकण्याकरता 146 खासदाराला निलंबन करण्यात आलं. याचा अर्थ असा होतो की स्वतःचा अपेस लपवण्याकरता जर सभागृहात आमच्या विरोधात कोणी तोंड उघडत असेल तर त्याची मुस्कटदाबी करायची आणि लोकसभेमध्ये लोकशाहीचा गळा घोटायचा, या भूमिकेतून हे सरकार वागणार असेल तर जरी तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये निलंबित केलं असेल तर आम्ही जनतेच्या सभागृहात जाऊ आणि जनतेकडून न्याय मागू. आणि म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्षांनी आज या ठिकाणी त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीने इथे निषेध आंदोलन केलं आहे. मोदींची विकासाची हमी असलेली गाडी आपल्या शहरामध्ये आलेली आहे. केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर भागवत कराड यांनी केले. केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आज साई मंदिर गार्डन मयूरनगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींची विकासाची हमी असलेली गाडी आपल्या शहरामध्ये आलेली आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले.
यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष संजय केनेकर, माजी नगरसेवक पद्मावती शिंदे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी अंकुश पांढरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अर्चना राणे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख आदी उपस्थित होते. डॉक्टर कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी एकत्रित विकसित भारताची शपथ घेतली. अभियानाच्या ठिकाणी भारत गॅसचे उज्ज्वला योजना, भारतीय डाक विभागाचे सुकन्या समृद्धी योजना, जनधन योजनेअंतर्गत सर्व योजना, आरोग्य विभागाचे सर्वाधिक मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, आयुष्यमान भारत, महानगरपालिकेचे हर घरी जल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत आदी स्टॉल लावण्यात आले होते. पुढे आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर कराड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अगोदर कसं होतं, 2014च्या अगोदर बँकेमध्ये अकाउंट काढायचं तर बँकेत जावं लागत होतं. बँकेत जाऊन तुम्हाला 5,000 रुपये भरावे लागत होते. पण आता झिरो बॅलन्स, एक पैसा न भरता सगळ्यांचा बँकेमध्ये अकाउंट निघाला. तर त्यामध्ये जर तुम्ही 20 रुपये भरले, तुमच्या घरी कोणी आलं तर चहा पाजतो पाहुण्याला आपण, पण 20 रुपये भरले तर तुम्हाला 2 लाख रुपयाचा ॲक्सिडेंट विमा मिळू शकतो. 2 लाख रुपयाचा अनिल. म्हणून तुम्ही तुमचं अकाउंट आहे त्याच्यात 20 रुपये तुम्ही फक्त भरा, त्याने बँकेला सांगा, म्हणजे तुम्हाला विमा मिळेल. अशा बऱ्याच योजना आहेत. मी जास्त वेळ न सांगता आता आपल्याला हे बघायचं आहे की मोदींची विकासाची गाडी, मोदीची गॅरंटी गाडी, आज आपल्या भारत देश हा विकसित भारत बनवायचं आहे. आपल्याला प्रत्येकाच्या घरी 2 पैसे आले पाहिजे, तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तुमची मुलं शिकली पाहिजेत. म्हणून वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनाचं तुम्हाला पुस्तकही आता हे रथवाले देतील आणि ते तुम्ही वाचा. महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रतिबंधित प्लास्टिक कार्यवाही करण्यात येत असून यात प्लास्टिक विक्रेत्यांकडून एकूण 75 किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून 45,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रतिबंधित प्लास्टिक कार्यवाही करण्यात येत आहे. शुक्रवारी झोन 02 अंतर्गत अंगुरीबाग येथील 23 प्लास्टिक विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. यात 9 दुकानांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. संबंधित प्लास्टिक विक्रेत्यांकडून एकूण 75 किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून 45,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण विभाग अधिकारी कोसे, लोखंडे, नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व कर्मचारी यांनी कार्यवाही पार पाडली. सुरक्षा मंडळ परीक्षेत झालेल्या तथाकथित गैरव्यवहार प्रकरण बेरोजगारांच्या विरोधी असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ईडीएनशी बोलताना केलाय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून बहुजन तरुण उपोषण करत आहेत. 2021ला अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाने गार्डची 500 जागांची परीक्षा घेतली होती. जवळपास महाराष्ट्रातल्या 18,000 बहुजन उमेदवारांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली, सर्व चाचण्या दिल्या आणि त्यानंतर 2021 पासून ते 2023 पर्यंत हे सर्व 18,000 जण मला नोकरी लागेल या आशेने त्या ठिकाणी वाट बघत आहेत आणि 2 वर्षात अंतिम यादी त्या परीक्षेचा निकालच जाहीर होत नाही. हे उपोषण सुरू झालं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या घटनेला वाचा फोडली. शीतलताई गजबे यांच्या नेतृत्वात, अनिकेत इंगळे या तरुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे. 4 दिवसात उपोषणकर्त्यांची तब्येत खराब झाली. बेमुदत चिता उपोषण म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय. काल त्यातल्या 4 जणांना मंत्री सुरेश खाडे यांनी थेट सांगून दिलं की ह्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता आणि 2 दिवसापूर्वी उपोषण सुरू झाल्यावर कळतंय की आता नव्याने परीक्षा घेणार आहे. मग नव्याने परीक्षा घेणार आहे तर त्या परीक्षेत कोणता घोटाळा झाला होता? परीक्षा तर पारदर्शक झालेली आहे. मग जाणीवपूर्वक घोटाळा कशामुळे झाला आहे? मग या घोटाळ्याची चौकशी होणार आहे की नाही? याच्या CBI ED BD लागणार आहे की नाही? त्याची सखोल चौकशी करून कुणाला कारवाई होणार आहे की नाही?
18,000 तरुणांचा वेळ वाया घालणे, त्यांना आशेवर ठेवणे, त्यांच्या डीडीच्या नावावरती करोडो रुपये सरकारने गोळा करणे आणि आता 2 वर्षांनी एक लेटर काढून सांगणे की आम्ही नव्याने परीक्षा घेतोय, हे किती मोठा या ठिकाणी बेरोजगारांशी केलेली थट्टा आहे असा मी या माध्यमातून प्रश्न विचारतो. अमरावतीचे बच्चू कडू हे त्यावेळेस कामगार राज्यमंत्री होते. त्यांनी अधिवेशनात या मुद्द्यावरती बोललं नाही, हे दुर्दैव आहे. दलित असलेले आमदार हे कामगार मंत्री सुरेश खाडे ते बेरोजगारांशी अशा प्रकारे एक वागणूक करतायत, याचा असणारा आम्ही निषेध करतो. आणि या 4 उपोषणकर्त्यांच्या या ठिकाणी तब्येतीला काही झाल्यास, त्यांच्या आरोग्यास काही झाल्यास, त्यांच्या जीवितास काही झाल्यास सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य सरकार, कामगार आयुक्त विभाग, कामगार मंत्री सर्व जबाबदार राहतील. घोटाळा झाला एवढंच सांगायचं आणि परीक्षा रद्द करून मोकळं व्हायचं असं चालणार नाही. परीक्षेत घोटाळा झाला तर कारवाई का होत नाही, चौकशी का होत नाही, या विद्यार्थ्यांकडून डीडीच्या नावाखाली घेतलेला पैसा कुणी खाल्ला, त्या पैशाचं काय केलं याचं उत्तर दिलं पाहिजे. नावाला परीक्षा घ्यायच्या, पैसे उकळायचे आणि बेरोजगारांना देशोधडीला पाठवायचं हे थांबलं पाहिजे. हे 4 जण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिशय माशासारखे तडफडतायत. 4 दिवसापासून त्यांच्या पोटात कसलाही अन्नाचा कण नाहीये, त्यांच्या जीवितास धोका आहे. स्थानिकचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांना भेटायला जात नाहीत. एवढी निर्दयी व्यवस्था झालेली, याचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा बाळगतो. लवकर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देतोय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी. मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा. गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा. प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी. रिसिल रिसर्च कंपनी सर्वे मध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित. अवश्य संपर्क साधावा. पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर, गंगापूर. मोबाईल 9960577566. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर सर सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. शिवसेना शिंदे गट आगामी निवडणूक धनुष्यबाण या निशाणीवर लढवणार असल्याचे भाकीत शिवसेनेचे प्रवक्ता आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केले.
एक लक्षात घ्या, पूर्वीचे झालेले काही जर घटना असतील तर त्याचा पुन्हा पुनरावृत्ती होईल असं समजण्याचं काही कारण नाही. आणि जेव्हा आम्ही उठाव केल्यानंतर माननीय मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, यांच्याशी जे काही संवाद झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलवर, तो अत्यंत स्पष्टपणे आहे. आणि म्हणून येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत. जर तरच्या गोष्टी या जर तर त्या वेळेला घेतलेलं डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील. कमळावर की धनुष्यबाण? धनुष्यबाण. आमचं चिन्ह धनुष्यबाण. आम्ही हे सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहोत. लोकसभा विधानसभा दोन्हीही. राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे, परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले आहेत. भाजपच्या झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलतायत. आम्हाला काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये. आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे. तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही. यशवंतराव चव्हाणापासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला त्यांनी शिकवू नये. आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजप आणि आम्ही मिळून ठरवू. त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही. हा त्याचा प्रश्न आहे. कारण की कुणबी प्रमाणपत्र घेणं याचा अर्थ असा होतो की असलेल्या रिझर्वेशनचा फायदा घेणं. जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला मेन स्ट्रीम लाईनमध्ये येणं. जर त्या मेन स्ट्रीम लाईनमध्ये यायचं असेल तर त्याला त्या समाजाला खालच्या सर्व याच्यातले फायदे मिळाले पाहिजे. शिक्षणातला असेल, नोकर भरतीतला असेल, या सगळा फायदा त्यांना मिळाला पाहिजे. म्हणून ते कुणबी प्रमाणपत्र. आज मराठवाड्यातला शेतकरी हा अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आहे. आज त्याच्या मुलाबाळाला शिक्षणसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. म्हणून हे जे कुणबी प्रमाणपत्र जे लोक घेतील त्यांना या सगळं शिक्षणाचा फायदा होतील. ती मुलं शिकतील, त्या मुली शिकतील आणि हा समाज पुन्हा एका मेन स्ट्रीम लाईनमध्ये येईल. यासाठी हे ज्यांना वाटेल ते निश्चितच याचा फायदा घेतील. जे प्रस्थापित झाले किंवा जे आता मोठे आहेत त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन शैक्षणिक फायदे घ्यायचे नसल्यास त्यांनी घेऊ नये. क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात बसवण्यालगतच्या ठरावाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने मनपा प्रशासनाला करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका या महानगरपालिकेचे मनपा आयुक्त यांना आज सकल मातंग समाजाच्या वतीनं या संभाजीनगर शहरामध्ये आद्य क्रांतिगुरू वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा यासाठी आज लेखी निवेदन देऊन आश्वस्त करण्यात आलं. खरं तर हा पुतळा या शहरामध्ये उभारला जावा यासाठीचा जो ठराव आहे हा 4 वर्षापूर्वीच या शहरातील विद्यमान नगरसेविका आदरणीय संगीताताई सुभाष वाघुले यांनी 4 वर्षापूर्वीच हा ठराव या मनपाच्या वतीने पारित केलेला आहे. परंतु अद्याप 4 वर्ष होऊन सुद्धा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला गेला नाही. ही खऱ्या अर्थानं या शहराची एक लाजिरवाणी आणि शोकांतिका आहे. खरं तर वस्ताद लहुजी साळवे यांचा जाज्वल्य इतिहास आणि फार मोठं स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान या देशामध्ये राहिलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या महापुरुषाचं या देशामध्ये कार्य असताना सुद्धा हा पुतळा या ऐतिहासिक संभाजीनगर शहरामध्ये उभारला गेला नाही. हे एक दुर्दैव आहे. करिता आज सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी लेखी निवेदन देऊन या मनपा प्रशासनाला आश्वस्त करण्यात आलेलं आहे. लवकरच त्यांनी तात्काळ यामध्ये निर्णय घेऊन हा पुतळा उभारला जावा व यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा असं निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि यामध्ये नक्कीच आपले मनपा आयुक्त यांच्यावरती आमच्या समाजाचा पूर्णपणे विश्वास आहे की ते लवकर यामध्ये निर्णय घेऊन हा पुतळा या शहरामध्ये उभारतील. अन्यथा सकल मातंग समाजाच्या वतीने येणाऱ्या 12 जानेवारी रोजी तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देत आहोत. भारताचे आद्य क्रांतिगुरू गुरुवर्य लहुजी राघोजी साळवे
यांचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती संभाजीनगर शहरात बसविण्यात यावा या मागणीसाठी आज सकल मातंग समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे। आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, राधो विठ्ठल वाळवेकर, शिवरामपंत परांजपे अशा महान क्रांतिकारक लोकनेते व महापुरुषांनी आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या मार्गदर्शनात आपले व्यक्तिमत्व घडवलेले आहे। अशा महान विभूती महत्त्वाचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती संभाजीनगर शहरात बसविण्यात यावा असा ठराव 4 वर्षापूर्वी नगरसेविका संगीताताई सुभाष वाघुले यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता। तो पारित झालेला आहे। मात्र महानगरपालिका प्रशासनाने मागील 4 वर्षापासून क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही। यासाठी आज सकल मातंग समाजाच्या वतीनं मनपा प्रशासनाला निवेदन देऊन अवगत करण्यात आलेलं आहे। महानगरपालिका प्रशासनाने पुढील 8 दिवसात पुतळ्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून आगामी अर्थसंकल्पामध्ये निधी वर्ग करावा या असं निवेदन दिलेलं आहे। तात्काळ कारवाई न झाल्यास आगामी 12 जानेवारी रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर सकल मातंग समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा देत आहोत। शहरात कोविड पॉझिटिव्ह 2 रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून याबाबत महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे। पीएसए प्लांट वगैरे जे वर्किंग आहे सर्व या गोष्टीचा आढावा घेतला। त्यामध्ये मेडिसिनचा जो स्टॉक आहे आता रेमडेसिवीर एक मागच्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला लागलेलं नव्हतं, त्यामुळे फक्त रेमडेसिवीरचा स्टॉक 0 आहे आणि काही अँटीबायोटिक जे आहेत ते अँटीबायोटिक्स आपल्याकडे कमी आहे। पण त्याची टेंडर प्रोसेस मेडिसिनची ऑलरेडी आपण मागच्या वर्षापासून प्रोसेस केलेली होती। आता त्यांना पीओ देणं एवढंच बाकी आहे। 1-2 दिवसामध्ये आपण त्यांना पीओ देऊ। बाकीचे जे लॉजिस्टिक्स आहेत अबाउट मास्क, सॅनिटायझर वगैरे किंवा जे ते सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे। टेस्टिंग किट जर म्हटलं तर व्हीटीएम आपल्याकडे साधारणतः 16,000 व्हीटीएम आहेत। त्याची जी आहे फेब्रुवारी पर्यंत एक्सपायरी आहे आणि हे जे अँटीजन किट आहेत ते 2-1 लाख आहेत, त्याची पुढच्या महिन्यापर्यंत एक्सपायरी आहे। तर त्याची सुद्धा आपण म्हणजे त्याच्यानंतर जे लागतील त्याच्यासाठी आपण प्रोसेस चालू केलेली आहे। जे टेस्टिंग आपण 20 तारखेपासून करतो आहोत। 21-22 तारखेला ज्या टेस्टिंग केल्या त्यामध्ये आपल्याला आरटीपीसीआर मध्ये 2 पेशंट जे की एनआटला आरटीपीसीआर घेतले होते त्या सॅम्पल पैकी 2 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत। एक पेशंट 65 इयर्सचे आहे, दुसरी पेशंट जी आहे 10 इयर्सचे आहे। दोन्ही N7 सिडको भागातले आहेत। त्यांच्याकडे त्यांचे जे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांना काल जी हिस्ट्री विचारली तर जे 65 इयर्सचे आहेत त्यांच्याकडचे जे हजबंड आहेत त्यांनी प्रिकॉशन डोस पर्यंत सर्व घेतलेला आहे। जी मुलगी आहे त्याच्या घरामध्ये 4 मेंबर आहेत, त्यांनी सुद्धा या मुलीला सोडता बाकीच्या तिघांनी सर्व डोसेस घेतलेले आहे आणि हे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांचं आज आरटीपीसीआर सॅम्पल आपण घेतलेला आहे। तर जे काही हा नवीन व्हेरियंट आहे JN1 याच्याबद्दल जे काही ऍडवायझरी वगैरे आलेल्या आहेत सध्या तरी असं आहे की जास्त वरी करण्याची गरज नाहीये। जरी नंबर ऑफ पेशंट राहतील तरी हॉस्पिटलायझेशन जे आहे ते हॉस्पिटलायझेशन एवढ्या पेशंटचं राहणार नाही किंवा ऑक्सिजन डिमांड जी आहे ती ऑक्सिजन डिमांड एवढी म्हणजे पेशंटला लागणार नाही। पोलीस पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। शहर पोलीस विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या पोलीस पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले।
या संमेलनाचे उद्घाटन ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालकवर्ग यांची उपस्थिती होती। या स्नेह संमेलनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकार आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवल्याबाबत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। संसदेतील 143 खासदार निलंबनाच्या कार्यवाहीनंतर इंडिया आघाडी तीव्र धरणे आंदोलन करत आक्रमक रोष व्यक्त। शिवसेना शिंदे गट आगामी निवडणुका धनुष्यबाण निशाणीवरच लढवणार, प्रवक्ता आमदार संजय शिरसाट यांचे भाकीत। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।